नमस्कार मित्रांनो. तर आपण आता या वीकचे पूर्ण करंट अफेअर बघणार आहोत. तर हा आपला 6th व्हिडिओ आहे वीकली करंट अफेअरचा. आता आपण 22 to 28 फेबमधील करंट अफेअर बघणार आहोत. तर हे सर्व जे न्यूज बघणार आहोत ते येणाऱ्या पूर्व परीक्षा जी 2026ची ग्रुप बी असेल आणि ग्रुप सी असेल, ह्या दोन्ही परीक्षांसाठी महत्त्वाचे आहे. तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षाही असेल, पोलीस भरती, सरळ सेवा सर्वच परीक्षेसाठी असेल. तर आपण आता वेळ न घालवता सुरू करू. तर आज फर्स्ट बघू, सर्वात महत्त्वाचं इराण आणि US इस्रायल हे जे वॉर सुरू झालं आहे आजच सुरू झालेलं आहे, म्हणजे 28ला. तर आपण त्याविषयी थोडंसं माहिती बघू. म्हणजे परीक्षा ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड आपल्याला माहिती बघायची. तर हे बघा, इथं भारत आहे आणि या ठिकाणी इराण आहे. एक मिनिट, आपण गुगल अर्थवरतीच हे बघूया. तर हे बघा, हे अर्थ आहे आणि या ठिकाणी आपला भारत देश आणि हा इराण. तर हा इराण आहे आणि हा इस्रायल आहे आणि हा आपला भारत देश आहे. तर या इराणवरती इस्रायलनं अगोदर 2025मध्ये युद्ध झालं होतं त्यांचं, आणि त्यामध्ये दोघांनी एकमेकांवरती मिसाईल सोडल्या होत्या. आपण या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. आणि सध्या आत्ता इराणने इस्रायलवरती पण पाठवले आहेत. दुसरी गोष्ट कुवेतवरती पण आहेत, ज्या ठिकाणी USचे मिलिटरी बेस आहेत. कुवेतमध्ये आहेत USAचे, UAEमध्ये आहेत, ओमानमध्ये आहेत आणि सिरियामध्ये पण आहेत. तर या ठिकाणी इराणने हमला केला आहे. तर आता या ठिकाणी अजून आपण काही गोष्टी आहेत त्या बघू, डिटेलमध्ये बघूया. आता जेव्हा 1979मध्ये इस्लामिक क्रांती झाली होती, इस्लामिक रिव्होल्यूशन, तेव्हापासून इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांचा विरोध चालला होता, किंवा इस्रायलने इराणला तेव्हापासूनच आपला विरोधक आहे असं म्हटलं गेलं. त्यानंतर अमेरिका आणि इस्रायल यांचे अगोदरपासून खूप जवळचे संबंध आहेत. तर आता सध्या अमेरिकेने इंटरव्हेन्शन केलं आहे आणि त्यामध्ये इराणला प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं. म्हणून इराणने USAचे जेवढे काही मिलिटरी बेस आहेत, तर त्यामध्ये इराकमध्ये आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी ओमानमध्ये आहे, किंवा बाकी कुवेतमध्ये आहे. तर या मिलिटरी बेसवरती, जॉर्डनमध्ये आहे, या मिलिटरी बेसवरती इराणने मिसाईल पाठवले आहेत. तर आता या ठिकाणी इराणचा जर विचार केला तर टर्की आहे इकडे. या सर्व बाजूनी अमेरिकेचे मिलिटरी बेस आहेत आणि या सर्व बाजूंनी इराणवरती आक्रमण केलेलं आहे. इराणही त्यांच्यावरती आक्रमण करत आहेत. या ठिकाणी बघू शकतो आपण, ही 2 डॉल्फिन क्लास सबमरीन आहे. ही गल्फ ऑफ पर्शियन गल्फच्या या ठिकाणून आतमध्ये एंट्री केलेली आहे. आता या ठिकाणी अमेरिकेच्या पण खूप साऱ्या सबमरीन वगैरे लॉन्च केलेल्या आहेत त्यांनी, सध्या जी न्यूज येते त्यानुसार तरी. आता नेमकं कारण काय आहे हे जर बघितलं आपण, तर आपल्या एक लक्षात येऊन जाईल की इराण हा सुन्नी कंट्री आहे, शिया आहे, आणि इस्लामिक कंट्रीज आहे, परंतु इराण हा शिया आहे. आणि बाकीचे जे इराक वगैरे आहेत, बाकीचे जे साईडचे आहेत, हे सर्व सुन्नी आहेत. तर यांच्यामध्ये खूप वर्षापासून किंवा शतकांपासून दोघांमध्ये शिया आणि सुन्नी यांचा वाद आहे. तर याचाच फायदा USAने घेतला आहे की ऑलरेडी यांच्यामध्ये विभाजन आहे इस्लामिक कंट्रीमध्ये, त्याचा आपण फायदा घेऊ. मग त्यांनी सुन्नी जास्त असल्यामुळे सुन्नीला सपोर्ट केला, शियाला वेगळं पाडलं.
आणि इराणमध्ये तेलाचे साठे आहेत खूप सारे. ऑइल कंट्री आहे ती. ऑइल रिझर्व्स खूप आहेत इराणमध्ये. तर त्याच्यामुळे अमेरिकेला ऑइलमध्ये अगोदरपासून इंटरेस्ट आहे. आपण बघितलं गेल्या वीकमध्ये व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेनं इंटरव्हेन्शन करून तेथील तेलाचे साठे पूर्णपणे त्यांनी साऊथ अमेरिकामधील स्वतःच्या ताब्यामध्ये घेतले आहेत. त्यावरून लक्षात येतं आहे आपल्याला की अमेरिकेला एक तर ऑइलमध्ये इंटरेस्ट आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी अनस्टेबिलिटी आल्याच्यानंतर किंवा इराण आपल्यावरती आक्रमण करत आहे, सौदी अरेबिया असू द्या, इराक असू द्या किंवा टर्की असू द्या किंवा सिरिया असू द्या, तर या सर्व कंट्री ह्या स्वतः असुरक्षितेच्या भावनेमधून अजून वेपन खरेदी करतील. आणि वेपन कोणाकडून खरेदी करणार, तर USA कडून. म्हणजे त्यांना त्यांचं USA जे वेपन विकण्याचं जे मार्केट आहे, आर्टिलरी मार्केट जे आहे, तर त्याचं ते पूर्णपणे खरं म्हणजे तेच मुख्य कारण आहे. ते एक कारण आहे. दुसरं ऑइल रिझर्व्ह कारण आहे. परंतु अमेरिकेने ना असं एक कारण पुढं केलेलं आहे, ते म्हणजे की आम्हाला या ठिकाणी लोकशाही प्रस्थापित करायची आहे. ॲक्च्युअलमध्ये ते सर्व खोटं आहे. मेन तेच आहे, ऑइल आणि USA. आणि तिसरी गोष्ट, इस्रायलचे हितसंबंध जपणे. त्यांनी कारण दिलेलं आहे की इस्रायलचं मत असं आहे की इराणने अणु प्रोग्राम म्हणजे न्यूक्लिअर प्रोग्राम सुरू केला आहे आणि तो न्यूक्लिअर बॉम्ब बनवणार आहे. पण ॲक्च्युअलमध्ये वास्तविकता कोणालाच माहीत नाही. तर आपल्याला आपल्या दृष्टीने 2-3 गोष्टीच महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीनं. एक म्हणजे इराण हा शिया कंट्री आहे, बाकीचे सुन्नी आहेत. दुसरी गोष्ट, इराणने USA जो USAचे जे या ठिकाणी दुसऱ्या कंट्रीमध्ये जे मिलिटरी बेस आहे त्याच्यावरती जो रिप्लाय दिला आहे, त्याचं नाव आहे ऑपरेशन लायन्स रोअर, म्हणजे सिंहाची गर्जना. हे इराणचं नाव आहे, इराणने दिलं आहे. आणि हे 2026चं आहे, म्हणजे आजचं. आणि 2025मध्ये कोणतं दिलं होतं, तर ऑपरेशन ट्रू प्रॉमिस, हे इराणचंच आहे. आणि तसेच आता USA पण जे ऑपरेशन लॉन्च केलं आहे इराणच्या विरोधामध्ये, तर त्याचं नाव आहे इपिक फुरी. हे आहे, हे USAचं आहे. तर या 2 गोष्टी आपल्या लक्षात पाहिजे, ऑपरेशनचे नाव आणि नेमकं एरिया कोणता. हा मिडल ईस्टचा एरिया आहे. परीक्षेच्या दृष्टीनं एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. चला नेक्स्ट बघू आपण. आता बाकीच्या न्यूज बघू आपण. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी दिवशी आहे. फर्स्ट न्यूज तीच घ्यायला पाहिजे होते, पण ठीक आहे. 1999मध्ये युनेस्कोने 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन घोषित केलेला आहे. थीम आहे यावर्षीची बहुभाषिक शिक्षणावर तरुणांचे आवाज. बहुभाषिक मातृभाषा असल्यामुळं काय, बहुभाषिक आपल्याला मल्टीलँग्वेज होण्यासाठी तरुणांचा आवाज, अशा गोष्टीवरती आहे. चला ही थीम लक्षात राहू द्या 2026ची. भारत केनिया डिजिलॉकर करार. आपला डिजिलॉकर विषयी आपण केनियासोबत करार केला आहे. कुठं झाला आहे करार? नैरोबी. केनियाची राजधानी कोणती? नैरोबी. भारताकडून अश्विनी वैष्णव आणि केनियाचे युजिन वामालवा यांनी स्वाक्षरी केली आहे. हा फोटोमध्ये आपल्याला दिसून येईल. कुठे झाली एवढं फक्त लक्षात राहू द्या, केनियाची राजधानी नैरोबी. आता शशी थरूर यांचं एक पुस्तक आलं आहे, द सागा हू रिमेन्ड हिंदुइझम, द लाईफ लेसन अँड लिगसी ऑफ श्रीनारायण गुरु. तर काय नाव आहे? द सागा हू इमेज हिंदुइझम, द लाईफ लेसन अँड लिगसी ऑफ श्री नारायण गुरु. शशी थरूर हे लेखक आहेत. प्रकाशक अल्फा बुक कंपनी आहे. आणि प्रकाशन हे जे आपले CP राधाकृष्णन आहेत उपराष्ट्रपती, त्यांच्या हस्ते झालेलं आहे. तर हे जे नारायण गुरु आहेत ते कोण आहेत? तर केरळमधील आध्यात्मिक नेते आणि समाजसुधारक आहेत. आपण हिस्ट्रीमध्ये त्यांच्याविषयी वाचलेलं आहे.
तर काय नाव आहे? द सागा हू रिइमॅजिन हिंदुइझम. लक्षात राहू द्या. आता मेरठ मेट्रो भारतातील सर्वात वेगवान. मोदी आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी मेरठ मेट्रो व नमो भारत सेवांचं उद्घाटन केलेलं आहे. जगातील पहिला प्रकल्प रॅपिड रेल व मेट्रो एकाच रुळावर धावणार आहेत. कमाल वेग किती असणार ते? 120 km/h. नमो भारत ट्रेनचा ताशी वेग किती? 180 km/h. या ठिकाणी आहे न्यूज आहे. चला, मेरठ एवढं लक्षात राहू दे. बाफ्टा अवॉर्ड 2026 बुंग मणिपुरी चित्रपट आहे. बुंग याला चिल्ड्रन्स आणि फॅमिली अवॉर्ड मिळालेला आहे. तर दिग्दर्शन कोणी केलेलं आहे, म्हणजे डायरेक्टर कोण आहे, तर यावरती प्रश्न पडू शकतो. ज्यावेळेस असा अवॉर्ड मिळतो त्यावेळेस डायरेक्टरवरती प्रश्न पडतो. लक्ष्मीप्रिया देवी. निर्माते कोण आहेत, तर फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी हे आहेत. बालकलाकार कोण आहेत? गुगुन किपजेन. कारण की हे नॉर्थ ईस्टचं नाव असल्यामुळे थोडंसं उच्चारायला अवघड जातं. मणिपूर सामाजिक वास्तव याविषयी आहे. मणिपूर कुठे आहे आपल्या याच्यामध्ये? तर या ठिकाणी मिझोराम आहे, या ठिकाणी मणिपूर आहे. मिझोराम हे खाली, कधी पण लक्षात ठेवा, मिझोराम हे खाली आहे, मणिपूर ही इथे, या ठिकाणी त्रिपुरा आहे. लक्षात राहू दे. केरळचं नामांतरण झालेलं आहे, म्हणजे मंजुरी मिळालेली आहे. केरळम हे नाव झालेलं आहे. तर आता आर्टिकल 3 कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 3 अंतर्गत हे नाव बदललेलं आहे. केरळचे CM कोण आहेत? पिनराई विजयन. राज्यपाल कोण आहेत? आरिफ मोहम्मद खान. आणि राजधानी कोणती आहे? तिरुवनंतपुरम. चला, काय नाव झालं आहे? केरळम. मल्याळम भाषेमध्ये ते नाव झालेलं आहे. भारतात बदललेली नाव बघू काय कशाचं आत्तापर्यंत. मद्रासचं काय झालेलं आहे? तमिळनाडूमध्ये तमिळनाडू झालं आहे. मैसूरचं काय झालेलं आहे? कर्नाटक. उत्तरांचलचं काय झालेलं आहे? उत्तराखंड. ओरिसाचं ओडिसा. लक्षद्वीपचं मिनिकॉयचं काय झालं आहे? सगळे तिन्ही मिळून एकच झालं आहे, लक्षद्वीप. अहमदनगरचं अहिल्यानगर. खुलताबादचं हे लक्षात राहू दे, हे आपल्या चर्चेत नाही जास्त. रत्नापूर. खुलताबादचं रत्नापूर. आणि भारत इंग्लंड कसोटीचं नाव बदललेलं आहे, ते आहे अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी. आणि हे जे नॅशनल NIPCC म्हणजे याचं म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट असं आहे. त्याचं म्हणजे जे आपली चाइल्ड डेव्हलपमेंट जी मिनिस्ट्री ऑफ वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत ही काम करते. तर याचं नाव, ह्या डिपार्टमेंटचं नाव बदलून आपण काय केलेलं आहे? सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बालविकास संस्था. तर हे एक नाव लक्षात राहू दे. हे खुलताबाद लक्षात राहू दे. रत्नापूर झालेलं आहे. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी. आपल्याला माहीत आहे 27 फेब्रुवारीला कवी कुसुमाग्रज यांचा काय आहे? जन्मदिवस आहे. आणि त्यालाच आपण काय नाव दिलेलं आहे? मराठी भाषा गौरव दिन. यावरती प्रश्न पडू शकतो. किती? 27 फेब्रुवारी. बाकीचं लक्षात राहू द्या. 1 मेला काय? मराठी राजभाषा दिन. आणि 3 ऑक्टोबरला काय? मराठी अभिजात भाषा गौरव दिन. या दोन गोष्टी लक्षात राहू द्या. चला नेक्स्ट बघू. आचार्य बालकृष्ण एथनो फार्माकोलॉजिस्ट पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ते पतंजलीचे जे मुख्य आहेत. तर कुठे मिळाला आहे? तर नायपर मोहाली. नायपर ही मेडिकल याच्यामधली मोठी संस्था आहे. नायपर अंतर्गतच हा मिळालेला आहे. महिला एशिया कप रायझिंग स्टार्स 2026 भारत विजेता झालेला आहे. कर्णधार कोण आहे? राधा यादव. वर्सेस कोण होतं? बांगलादेश. बांगलादेश विरोधात आपण जिंकलेलो आहोत. कुठे झाला आहे तो? हा थायलंड बँकॉकमध्ये. यावरती प्रश्न पडू शकतो. सामनावीर कोण आहे? तेजल हसनीस. आणि मालिकावीर कोण आहे? प्रेमा रावत.
मालिकावीर कोण आहे? प्रेमा रावत. चला, तर आपण बघितलं आहे आपल्या सहकार क्षेत्रातून आपण भारत टॅक्सी लॉन्च केलेले आहे. भारत टॅक्सीचं सहकारी प्लॅटफॉर्म आहे कॉपरेशन. त्याच्यामध्ये काय 80% नफा चालकांना मिळणार आहे, 20% हा सहकारी निधीमध्ये जाणार आहे, तोच परत संस्थेसाठीच वापरला जाणार आहे. हा त्यांचा नवीन लोगो आहे. त्याच्यामध्ये 2 व्हीलर पण असणार आहे, 4 व्हीलर पण असणार आहे आणि 3 व्हीलर पण असणार आहे. तर याच्यामध्ये खाजगी कंपन्यांना 25 ते 30% कमिशन, सारथी दीदी महिला प्रवाशांसाठी असणार आहे. यामध्ये ज्या महिला प्रवाशांसाठी एक सारथी दीदी हा एक ऑप्शन असणार आहे. त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासाठी महिलाच ड्रायव्हर म्हणून येतील, असा एक ऑप्शन त्या ठिकाणी ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट, उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करणारे ठरले आहे. या ठिकाणी बघू शकता इकॉनॉमिक सर्वे रिपोर्ट हा UP फर्स्ट स्टेट आहे. हे UPचे अर्थमंत्री आहेत, सुरेश खन्ना यांचं नाव आहे, त्यांनी मांडलेलं आहे. महाराष्ट्र सुपोषित ग्रामपंचायत अभियान, यामध्ये महाराष्ट्राला 1 नंबर मिळालेला आहे, फर्स्ट प्राइज मिळालेला आहे. या ठिकाणी बघू शकता आपण 192 आपण स्कोअर केलेला आहे, फर्स्ट आहे. आणि आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे, त्यांनी याबाबतीत पुरस्कार घेतलेला आहे. तर 1000 पैकी 192 ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्रातील पहिला क्रमांक आहे. काय? फर्स्ट आहे आपलं काय कशासाठी? तर पोषण अभियान WCD मिनिस्ट्री अंतर्गत. कोणता अवॉर्ड आहे? सुपोषित ग्रामपंचायत अभियान महाराष्ट्राला मिळाला आहे. चला, पासपोर्ट अधिकार आणि राष्ट्रीय विज्ञान दिवस. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी आहे? तर 28 फेब्रुवारी, आपल्या सर्वांना माहीतच असेल. कशासाठी आहे? तर CV रमन यांचा काय रमन इफेक्ट विषयी आहे. त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं कधी? 1930ला. त्याच वेळेस आपण काय केला? हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला. थीम काय यावर्षीची? विज्ञानातील महिला, विकसित भारताला गती देणारी शक्ती, 2026ची थीम आहे. दुसरी गोष्ट, महेश अग्रवाल वर्सेस भारत सरकार यांचा पासपोर्ट अंतर्गत अनुच्छेद 21 अंतर्गत वैयक्तिक स्वातंत्र्य अंतर्गत येत आहे. पासपोर्ट हा वैयक्तिक स्वातंत्र्य, पर्सनल फ्रीडम या अंतर्गत येत आहे. कुठं? आर्टिकल 21. हिवाळी अधिवेशन बघू. अगोदर बघू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी विशाखापट्टणम येथे मिलान 2026 नौदल सराव हा खूप महत्त्वाचा आहे. आणि कुठे झाला आहे? विशाखापट्टणम या ठिकाणी झालेला आहे. नौदल सराव आहे विशाखापट्टणम, मिलान 2026 हे नाव आहे. दुसरं, 2026चं हिवाळी ऑलिम्पिक महिला आईस हॉकी USAने काय मिळालं आहे? सुवर्ण पदक. दिल्ली येथे अल्पिन लागू करणारे भारतातील 29वे राज्य आहे दिल्ली. जगातील पहिले मानवता प्रथम AI शहर बेंगळुरू कर्नाटक येथे स्थापन होणार आहे. कोणते? मानवता प्रथम AI शहर. याच्यावरती प्रश्न पडू शकतो. बेंगळुरू मध्ये होणार आहे, हे लक्षात राहू द्या. जगातील पहिले आहे. भारतातील सैन्याने राजस्थानमध्ये वज्रघात हा लष्करी सराव आयोजित केला आहे. भारतीय सैन्याने कुठे? राजस्थानमध्ये. वज्रघात. लॉरेन डाऊन हे न्यूझीलंडचे क्रिकेटच्या सर्व प्रकारातून त्यांनी काय केलेले? निवृत्ती घेतलेली आहे. झारखंडमध्ये इटाखोरी येथे 3 दिवसाचा इटाखोरी महोत्सव आयोजित केला आहे. झारखंड. बिहार नक्षलमुक्त झालेले आहे. AI फॉर ॲग्री 2026. आता या 2 गोष्टी बघू. बिहार अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित झाले. याच्यावरती प्रश्न पडू शकतो, स्टार करून घ्या. बिहार हे नक्षलमुक्त झालेले आहे, कन्फर्म. AI फॉर ॲग्री 2026 हे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मुंबईचं जे आहे BKC त्या ठिकाणी पार पाडलं आहे. उद्घाटन
देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कृषी मंत्री दत्ता भरणे होते त्या ठिकाणी. AI परिषद घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. प्रहार धोरण. भारताने प्रहार हे पहिले अधिकृत दहशतवादी विरोधी धोरण जाहीर केले आहे. प्रहार कोणत्या देशाने केले? भारताने. रॉब जेटन हे नेदरलँडचे पहिले गे पंतप्रधान आहेत. तरुण पण तेच आहेत. रॉब जेटन. यावरती प्रश्न पडू शकतो, पाठ करा. पक्ष कोणता आहे ते खूप महत्त्वाचं आहे. पक्षावरती कंबाईनला प्रश्न पडलेला आहे. डेमोक्रॅट्स 66 असं त्याचं असं पण चालतं. D66 मध्यम मार्गी युरोप समर्थक. माजी रेल्वे मंत्री आणि TMCचे संस्थापक मुकुल रॉय यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. TMC म्हणजे पश्चिम बंगालचे मुकुल रॉय हे होते. खूप मोठे नेते होते. ममता बॅनर्जीसोबत त्यांनी TMC तृणमूलची स्थापना केली होती आणि नंतर आत्ता 2019मध्ये ते परत BJPमध्ये गेले होते आणि आत्ता परत 2 वर्षाखाली परत ते TMCमध्ये रिएंट्री त्यांनी केली होती. तर त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. ममता दिदीसोबत त्यांनी TMCची स्थापना केली होती. मुकुल रॉय. पंजाबमध्ये मेरी रसोई योजना सुरू केलेली आहे. पंजाबमध्ये गरीब कुटुंबांना स्वस्त भोजन मिळणार आहे. ते 10 रुपयामध्ये मिळणार आहे. जागतिक AI समिट 2027 ही जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये असणार आहे. जी आपली इथं झाली आता, तर ती आता 2027मध्ये असणार आहे, जिनेवा स्वित्झर्लंड. भारताच्या पहिल्या नमो भारत RRTS ट्रेनचे उद्घाटन उत्तर प्रदेशमध्ये झाले आहे. अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेटमेंट्स लेखक कोण आहे? विजय गोयल. बुक आहे, लक्षात राहू द्या. झारखंड वन्यजीव संरक्षणासाठी महिलांसाठी वन्यजीवी दिदी उपक्रम केला आहे. कोणत्या? वन्यजीव संरक्षणासाठी ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी वनजीवी दिदी हा त्यांचं उपक्रम आहे. त्यांना नाव दिलेलं आहे. कुठे? झारखंड. झारखंड कुठे आहे आपल्या देशामध्ये? बघा, हा आपला प्यारा भारत. या ठिकाणी असं झारखंड आहे आणि हे इथं छत्तीसगड आहे. इथं पश्चिम बंगाल आहे आणि इथं बिहार आहे. असं इथं UP. UAE ऑटिझम व दुर्मिळ आजारासाठी बालरोग जनुक थेरपी प्रकल्प केला आहे. UAE यांनी. आंध्र प्रदेश अमरावती भारतातील पहिली क्वांटम व्हॅली उभारली जाणार आहे. कुठे? आंध्र प्रदेशमधील अमरावती या ठिकाणी पहिली क्वांटम व्हॅली. यावरती प्रश्न पडू शकतो. वनजीवी दिदी झारखंड, छत्तीसगडच्या शेजारी. निधी छिबार या नीती आयोगाच्या CEO झाल्या आहेत. दुसऱ्या महिला आहेत आणि 5व्या व्यक्ती आहेत. निधी छिबार. दिल्लीमध्ये महिला सुरक्षतेसाठी ई-बाईक दिदी योजना आणलेली आहे. कुठे? दिल्ली. माहीत पाहिजे. दिल्लीमध्ये ई-बाईक दिदी योजना. युविका 2026 हे इस्रोद्वारे राबवला जाणारा प्रकल्प आहे. कोणाद्वारे? युविका 2026 हा इस्रोद्वारे. यावरती प्रश्न पडू शकतो. युविका 2026. रस्ते अपघातातील मृत्यू 2021मध्ये सर्वाधिक कुठे आहे? UP मध्ये. एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. राजस्थान होमस्टे योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सुरू केली आहे. असा प्रश्न पडू शकतो की राजस्थान होमस्टे योजना कशासंबंधी आहे? तर ग्रामीण अर्थव्यवस्था. कारण योजनेमध्येच राजस्थान हा शब्द असल्यामुळे कोणत्या राज्यात सुरू केली आहे असा प्रश्न पडणार नाही. होमस्टे योजना असं काही प्रश्न पडणार नाही. पडला तर कोणत्या खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी केले आहे? शहरी अर्थव्यवस्थेसाठी, ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी असे प्रश्न पडू शकतात. त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर ग्रामीण रूरल डेव्हलपमेंटसाठी केलेलं आहे. शेगाव बुलढाणा आपल्याला सर्वांना माहीत आहे. बुलढाण्यातील शेगाव राष्ट्रीय आरोग्य मेळावा त्या ठिकाणी आयुष मंत्रालयाने घेतला आहे.
आता हा राष्ट्रीय असल्यामुळे यावरती प्रश्न पडू शकतो. शेगाव चिकोचोरी असं लक्षात ठेवा. त्या ठिकाणी आरोग्य मेळावा घेतला आहे. इराणने सय्यद 3G जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ज्याला म्हणतात, ते केलं आहे. जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस गोव्यामध्ये झाली आहे. PM मोदी इंस्टाग्रामवरती त्यांचे 10 कोटी फॉलोअर्स झाले. 10 कोटी म्हणजे 100 मिलियन. जगातील पहिले नेते आहेत. जॉस मारिया बाल्काझर पेरूचे नवीन अंतरिम अध्यक्ष आहेत. राहवीर योजना, आता हे खूप महत्त्वाचं, राहवीर योजना रस्ते अपघातासंबंधी नवी दिल्ली येथे सुरू केली आहे. राहवीर कोणी केलेले आहे? तर नवी दिल्ली म्हणजे नवी दिल्ली सरकार. पश्चिम बंगाल बेरोजगार तरुणांसाठी बांगलार युवा साथी योजना सुरू केली आहे. भारत जपान धर्मा गार्डियन एक्सरसाइज झालेली आहे उत्तराखंडमध्ये. भारत जपान धर्मा गार्डियन कुठे? उत्तराखंड. उत्तराखंड कुठे? उत्तराखंड या ठिकाणी आहे. यूपीच्या वर उत्तराखंड, दिल्लीच्या या साईडला. इथं दिल्ली आहे, इथं यूपी आहे, इथं उत्तराखंड आहे. सचिन तेंडुलकर यांना UN कडून ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी ह्याचं त्यांना ॲम्बॅसेडर म्हणून नेमलं आहे UN कडून. त्यामुळे लक्षात राहू द्या, यावरती प्रश्न पडू शकतो. सचिन तेंडुलकर हे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. कोणते? ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी. 25 फेब्रुवारी 2026 संरक्षण सुरक्षा दलाच्या 79वा स्थापना दिन आहे. आशिया आर्थिक संवाद 7वी आवृत्ती पुणे येथे, पुणे या ठिकाणी आहे. पहिला ईशान्य तांदूळ महोत्सव नागालँड या ठिकाणी झालेला आहे. नागालँड कुठे आहे? चुकीचं काढलं मी. या ठिकाणी नागालँड आहे. मणिपूर, मिझोराम असं लक्षात ठेवा. मिझोराम, मणिपूर, नागालँड, नंतर अरुणाचल प्रदेश, असं. इथं सिक्कीम, इथं त्रिपुरा, तर मेघालय आणि मधामध्ये आसाम. खेलो इंडिया हिवाळी खेळ 2026 गुलमर्ग जम्मू काश्मीर येथे होणार आहेत. भंडारा बेल ग्रामपंचायत पाठ करा. भारतातील पहिली नेट झिरो पंचायत झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत. 27 फेब्रुवारी हे जागतिक NGO दिन साजरा केला जातो. 27 फेब्रुवारीला. HIV प्रतिबंधासाठी लेनकॅपवीर इंजेक्शन झिम्बाब्वेने जगातील पहिला देश आहे. कशासाठी? HIV प्रतिबंधासाठी. कोणती? लेनकॅपवीर इंजेक्शन. कोणी? झिम्बाब्वे. लक्षात राहू दे, झिम्बाब्वेने पहिले. यावरती प्रश्न पडू शकतो. PM मोदी यांना इस्रायलचा स्पीकर ऑफ द क्नेसेट मेडल मिळालेलं आहे. हे जागतिक पहिले नेते आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 60वी पुण्यतिथी आहे 26 फेब्रुवारीला. ग्लोबल रिटायरमेंट इंडेक्स ग्रीसने प्रथम क्रमांक मिळालेला आहे. यावरती हे खूप महत्त्वाचं आहे. लेनकॅपवीर. कलारी लष्करी सराव लक्षद्वीपमध्ये दक्षिण एअर कमांडने केला आहे. CM-302 हे सुपरसॉनिक अँटी शिप क्रूज मिसाईल चीनचा आहे. ESIने राष्ट्रीय गोलमेज परिषद नवी दिल्ली येथे घेतली आहे. अग्निवर्षा लष्करी सराव राजस्थान 64 देशांसोबत संसदीय मैत्री गट ओम बिर्ला यांनी केला आहे. 27 फेब्रुवारी जागतिक प्रथिने दिन.
वर्ल्ड प्रोटीन डेज. हे लक्षात राहू द्या. 64 देशासोबत जो संसदीय मैत्री गट आहे तो ओम बिर्ला यांनी सुरू केला आहे. आता यावेळेस आपण काही वन लाईनर काढले आहेत. टोटल मी 50 क्वेश्चन काढले आहेत, जे की पोलीस भरती किंवा सर्वच परीक्षांसाठी, सरळ सेवा वगैरे असतील त्या परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. 8 दिवसांमध्ये रोज 5-6 या हिशोबाने 50 काढलेले आहेत. तर आता बघू एक एक. बायोफॅक्ट 2026 ईशान्य भारतातील सेंद्रिय स्त्रोत केंद्र म्हणून कोणते राज्य आहे? तर ते कोणतं आहे? तर मेघालय. सुरेश कोडा शरणागतीनंतर कोणते राज्य नक्षलमुक्त झाले आहे? कोणतं झालं आहे? बिहार हे राज्य. आपण वर बघितलं, बिहार हे राज्य नक्षलमुक्त घोषित केलं आहे. पण ते कोणाच्या शेवटचं कोण होतं शरणागती? सुरेश कोडा. मणिशंकर मुखोपाध्याय यांना 2021 कोणता साहित्य पुरस्कार मिळाला आहे? 2021 तर कोणता? साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2026ची थीम काय आहे? तर बहुभाषिक शिक्षणातील युवकांचे आवाज. आपण बघितलं मल्टी लँग्वेज एज्युकेशनमध्ये काय आहे, म्हणजे आपण बघू शकतो की यूथ व्हॉइसेस ऑन मल्टीलिंग्वल एज्युकेशन असं म्हटलं तर हरकत नाही. यूथ व्हॉइसेस ऑन मल्टीलिंग्वल एज्युकेशन, बहुभाषिक शिक्षणातील युवकांचे आवाज. नेटिव्हिटी कार्ड विधेयक कोणत्या राज्याने मंजूर केले आहे? कोणत्या? केरळने. आवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या? पालघर, महाराष्ट्र. हे पाठ करा, आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड आहे, यावरती प्रश्न पडू शकतो. एमा मॅनेजिंग इंडिया अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? बिझनेस लीडर ऑफ इयर तर करण अदानी यांना मिळालेला आहे. पहिल्या क्वांटम आणि AI युनिव्हर्सिटीसाठी NIELIT म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने कोणत्या राज्याशी MOU केला आहे? तर कोणत्या? आंध्र प्रदेशसोबत. क्वांटम आणि AI युनिव्हर्सिटी सध्या भारतामध्ये एवढं लक्षात राहू द्या, AI संबंधित आणि क्वांटम संबंधित, तर हे सर्व आंध्र प्रदेशसोबत म्हणजे संबंधितच आहे. त्याच्यामध्ये अमरावती हे खूप महत्त्वाचं शहर ठरलं आहे. महाराष्ट्रातील नाही, आंध्र प्रदेशमधील अमरावती शहर आहे. वेल प्लॅन सिटी आहे. MSME सहकार्यासाठी भारताने 2026 कोणत्या देशाशी MOU केला आहे? तर कोणत्या? ब्राझीलशी केला आहे. हे लक्षात राहू द्या. कशासाठी? MSME सहकार्यासाठी ब्राझीलसोबत. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2002 म्हणजे पार्ट 2 आसाममध्ये कोणी सुरू केला आहे? तर कोणी? अमित शाह यांनी केलं आहे. भारताने कोणत्या सागरी मंचाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे? यावरती प्रश्न पडू शकतो. इंडियन ओशन ऑफ नेव्हल सिम्पोजियम लक्षात राहू द्या. ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्टमध्ये भारताचा क्रमांक कितवा? तर 6 नंबर आहे. ब्रेन रेस रिपोर्ट हे आपण मगाशीच बघितलं. आपण बाफ्ता अवॉर्ड 79 आहे. याच्यामध्ये काय? बेस्ट चिल्ड्रन अँड फॅमिली फिल्म कोणता? बुम. मणिपुरी आहे. तुम्हाला सांगितलं मणिपूर कुठे आहे? मिझोरामच्या वरती. मुकुल रॉय यांना लोकप्रियपणे काय म्हणत होते? बंगालचे चाणक्य. मुकुल रॉय कोण? हेच जे TMCचे कोण होते? संस्थापक, ममता दीदींचे सहकारी. अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेट्समन हे आपण बघितलं, प्रकाशन कोणी केलं आहे? कोणी केलं आहे? CP राधाकृष्णन यांनी. पुस्तक कोणाचं आहे? थरूर यांचं आहे. थरूर यांचं आहे. एक्सरसाइज वज्र प्रहार कुठं झाला आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये. AI समिट 2027 कुठे होणार आहे? स्वित्झर्लंड, जिनेव्हा. आपण बघितलं आहे वरतीच. त्यानंतर 2026 मेरी रसोई योजना कोणत्या राज्यानं सुरू केल्या आहे? तर कोणत्या? पंजाब. राष्ट्रपती भवनात एडविन ल्युटियन्सच्या जागी कोणाचा पुतळा येणार आहे? तर कोणाचा? C राजगोपालचारी यांचा. रॉब जेटन हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत? नेदरलँड.
पलामू व्याघ्र प्रकल्पात महिला सक्षमीकरणासाठी कोणती योजना आली? कोणती? वनजीवी दिदी. वनजीवी दिदी. आपल्याला हा प्रश्न पडू शकतो की कोणत्या व्याघ्र प्रकल्पात? तर पलामू. हे पलामू व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर हा झारखंडमध्ये आहे. झारखंडमध्ये एकमेव आहे टायगर रिझर्व, ते म्हणजे पलामू. नेक्स्ट बघू. कोणत्या गावाने स्वतःला जातमुक्त घोषित केलं आहे? आपण मागच्या व्हिडिओमध्ये याच्यावरती डिटेल बघितलेला आहे, पण मी परत घेतलं रिव्हिजन संबंधी. सौदाळा. कुठला आहे? सौदाळा. कुठे आहे? अहमदनगरमधील सौदाळा. यांनी काय केलेलं आहे? स्वतःला जातमुक्त घोषित केले. यावरती प्रश्न पडू शकतो स्ट्रेट फॉरवर्ड. केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस 2026 कधी साजरा केला जातो? 24 फेब्रुवारी 2026. तुम्ही मेन्सला जर असताल ग्रुप बी किंवा ग्रुप सीच्या विशेष करून, तर त्या ठिकाणी हा प्रश्न पडू शकतो, कारण की एक्साईज त्या ठिकाणी एक्साईजचे पोस्ट आहे आणि एक्साईज संबंधित आहे. उत्पादन शुल्क हे त्याच ठिकाणी लागू केलं जातं. तर 24 फेब्रुवारी हे हा तो दिवस आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये नीती आयोगाच्या CEO पदाचा कारभार कोणी घेतला? कोणी? नीती छिब्बर यांनी. SWC प्रकल्पातील तिसरे जहाज कोणते? सॅलो वॉटर सबमरीन. तर कोणते? INS अंजादीप. केनसेटच्या पूर्ण अधिवेशनाला संबोधित करणारे पहिले नेते कोण आहेत? केनसेट म्हणजे काय? त्यांची संसद आहे. कोणाची? इस्रायलची. त्या ठिकाणी कोणी? नरेंद्र मोदी आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी संबोधित केलं आहे. पहिले भारतीय नेते आहेत. कोनार्क क्रॉपने स्ट्रेला 10 विशोर्ट्स चाचणी कुठे केली आहे? तर कुठे? पोखरण फील्ड फायरिंग रेंज, राजस्थान. राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 कोणत्या मंत्रालयाने साजरा केला? कोणत्या? आयुष मंत्रालयाने. कुठे केला? तर आपल्या बुलढाण्यामध्ये. कुठे? बुलढाणा, शेगाव. जैवतंत्रज्ञान विभागाच्या 40व्या स्थापना दिनी कोणते AI प्लॅटफॉर्म सुरू केले? कोणते? सुजविका. हे पडू शकता, सुजविका. W100 टेनिस एकेरी अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोणती? असे प्रश्न पडू शकतात कदाचित. वैष्णवी अडकर. टेनिस एकेरीमध्ये. लॅस्कक्स केव प्रागैतिहासिक गुहा चित्रस्थळ कोणत्या देशात आहे? कोणत्या? फ्रान्स. वर्ल्ड ओशन सायन्स काँग्रेस 2026ची 4थी आवृत्ती कोणत्या राज्यात झाली? तर कोणत्या? गोवा. हे आपण बघितलं वरती. HIV प्रतिबंधक लेना कॅप्युअर हे झिम्बाब्वे या देशानं ही लस लॉन्च केली आहे. लस म्हणजे एक इंजेक्शन आहे. वन्यजीव संवर्धनावर भारताने कोणत्या देशाशी MOU केला आहे? तर कोणत्या? नेपाळ. UN कडून ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी कोणाची नियुक्ती केली? कोण आहे? सचिन तेंडुलकर यांची अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे रोड सेफ्टी. आपण वरती बघितलं आहे. कला रिलीफ सराव कोणत्या दलाद्वारे आयोजित केला आहे? कोणत्या? भारतीय वायू सेना दक्षिण एअर कमांड. पहिला परिणामाधारित पर्यावरण पुरस्कार म्हणजे प्रदूषण घटीसाठी त्याचं नाव काय आहे? तर झिरो प्राईज. आपण सुरू केला आहे. कोणता? झिरो प्राईज. CM श्री शाळा सुरू करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? तर कोणत्या? हरियाणा. पुढील पिढीचा रेल पार्सल ॲप कोणत्या रेल्वे झोनने सुरू केला? दक्षिण मध्य रेल्वे. रेल पार्सल ॲप. हवामान लवचिकतेसाठी $20 दशलक्ष प्रकल्पासाठी भारताने कोणत्या देशाशी भागीदारी केली आहे? जर्मनी. PM मोदींना इस्रायलच्या संसदेकडून कोणता सर्वोच्च अवॉर्ड मिळाला? स्पीकर ऑफ द केन्सेट ऑफ मेडल.
केनसेट हे त्यांचं काय आहे, संसद आहे. PMGKY CBDC अन्न अनुदान वितरण पायलट प्रकल्प कुठे सुरू केला, तर कुठे, पुदुचेरी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी डिटेल बघितलेलं आहे. हे काय आहे आपलं डिजिटल चलन. HOECचे नवे, हे चुकून HOEC झाले, इथं HDFC पाहिजे. नवे CEO बोरोरुची मिश्रा या आहेत. HPV लसीकरण कार्यक्रम कोणत्या वयोगटासाठी आहे, तर 14 वर्ष किंवा 9 ते 14 वर्षाखालील मुली. हेपॅटायटिस P व्हायरस. लास्ट आहे पुसा कृषी विज्ञान मेळाचे उद्घाटन कोणी केले आहे, तर शिवराज सिंग चौहान. साहजिक यांनीच केलं असेल, कारण हे कृषी मंत्री आहेत. भारताने कोणत्या सागरी मंचाचे अध्यक्षपद स्वीकारले, इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम. वरती बघितलं आपण सिम्पोजियम. ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे, तर 6वा. हे पण आपण वरती बघितलेलं आहे. 27 फेब्रुवारी काय जागतिक कोणता दिन आहे, NGO दिन आणि जागतिक प्रथिने दिन 27 फेब्रुवारी. तर आपले पूर्णपणे सर्व 50 आपले वन लाईनर पण कवर झालेले आहेत आणि बऱ्यापैकी सर्व न्यूज घेतलेले आहे, रिव्हिजन पण घेतलेले आहे. तर आपल्याला जर आवडलंच तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कंटिन्युटी ठेवा, तरच तुम्हाला 15 पैकी 13 प्लस मिळतील. तुम्ही जर कंटिन्युटी ठेवली नाही तर ते शक्य नाही. कंटिन्युटी ठेवा, फक्त बघा, पॉज करून ऐका, व्यवस्थित स्टॉप करून थोडंसं रिकॉल करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. ह्याच म्हणून नाही तर GSला पण याचा फायदा होईल, GSला पण फायदा होईल. तर चला, थँक्यू. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांना पण सांगा, कारण आता परीक्षा जशी जवळ येईल तसं तसं मी टॉपिक वाईज पण पाठीमागचं सर्व करंट अफेअर कवर करणार आहे. त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन आलं पाहिजे. शॉर्टमध्ये जे महत्त्वाचं आहे, जे पडणार आहे एक्झामला, तेच घेणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन येईल त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल. थँक्यू व्हेरी मच.